नमस्कार मित्रांनो, माझा न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत भोसरीमध्ये परत एकदा. आज आपण खूप सारी शॉपिंग करायची, अजून साईसागरमध्ये जेवायला जायचे. आज खूप सारी एन्जॉयमेंट होणार आहे आणि आज 15 ऑगस्ट पण आहे. तर तुम्हाला हॅपी इंडिपेंडन्स डे. तर मग चला मित्रांनो, आपण जात आहोत. आता आपण ऑन द वे आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मॅगझिनच्या पुढे. चला आता आपण जात आहोत. इथे गणपतीचा खूप भन्नाट स्टॉप लागलेला नाही. स्टॉप लय भारी 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 गणपती आहे. आणि एक गोष्ट, तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत तिथं भाजीपाल्यापाशी, म्हणजे मॅगझिनच्या इथं लागतं ना तिथं. तर आता इथं मंदिर आहे आणि ना आता आपण भोसरीमध्ये गेलो की मग आपण गेला ना काय करणार आहे, आधी जाऊन माझं नाव नाहीतर मग शूज घेईल. तर मित्रांनो, आता आपण थोडंसं पुढं आलो आहोत. तर बघू आता पहिले आपण कोणत्या शॉपमध्ये जातो. ॲक्च्युली थोडं वेळ पूर्वी आम्ही पाणीपुरी खाल्ली होती, पण त्याचं मी ब्लॉग बनवू नाही शकले कारण की माझी गुडघ्यावर पडली आणि त्या गुडघ्याला खूप लागले म्हणून ते नाही करू शकले मी. असं झालं. आता गाडीत बसले केले. तर आता बघू शकता आपण माऊली लॉन्च पाशी आलो आहोत. आता माऊली लॉन्च पाशी आलो आहोत. आता आपण थोडं पुढं जाणार. मग आता मास्टर माइंडच्या स्कूलपाशी जाणार. मग तिथं ते ढोलची प्रॅक्टिस होते, तिथं जाणार आपण. मग त्याच्यानंतर पुढं जाणार. बघू आधी फर्स्ट आपण कोणत्या शॉप्समध्ये जातो ते आता माझी बहीण हाय कर म्हणा. हाय कर फ्रेंड्सला. फ्लाइंग किती तू दिसतोय हर्षा तिकडे दिला. बघा इथं पण एक लॉन्च आहे. बघा आता आपण मास्टर माइंड स्कूल पाशी आलो आहोत. कसं पण रंगाचं लग्न तर घाईत झाला. विषय तू नको बाबा घाईत करू. ढोलचं आहे पण नातेवाईकाला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत पुढे अजून. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मंगलमूर्ती मेडिकल पाशी. गोकुळ स्वीट्स आहे आणि चला मग पुढे. अगं मग एकदा शॉपिंगलाच लागतो. काही शॉपिंग नाही करायचं कानात. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत सखुबाई गार्डन पाशी. इथे भारी गार्डन होतं पण आता तिथं पार्किंग केलंय. गार्डन बॅक साईडनं झालंय. तर आता आपण ना केक घेणार. हे माहिती कधी घेणार. केक घेणार, शूज घेणार. मला नाकातले ते ॲक्च्युली घरीच राहिलं. असं झालं म्हणजे बाय मिस्टेक माझ्या मम्मीकडून घरीच राहिलं. मग मी आता जाऊ दे नंतर कधीतरी आपण बसू नाकातले. म्हणजे टोचवलेले बट ते ॲक्च्युली ना ते एका दिवशी ना ते निघालं होतं पूर्ण. ते रोजू ते पूर्णच निघालं होतं. ते जॉईंटलं होतं ना, जॉईंट बसवलं आहे बट त्याचं नाकच लावायचं ओढत राहिले. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत. आता ना आपण ना आपण काय करणार आहे, साईसागरला जाणार आहे, जेवण करणार आहे आणि मग जेवण झाल्याच्या नंतर माझ्या बहिणीला शूज घेणार असं झालंय. आता काय मला नाकातल्याचं पण केलं. माझे बहिणीचे शूज ते नंतर घ्यायचे आणि आता मग डायरेक्ट साईसागरला तिथं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. मग त्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं. दर्शन झाल्याच्या नंतर मग 7 वाजता जायचं. 7पर्यंत वाट पाहिजे. आता काय म्हणतात 7 वाजेला खूप टाईम. तर मित्रांनो, आता आपण गाडीवरून उतरला होता. मंदिरात पोचलो फायनली. तुळजाभवानी मंदिर. तर मित्रांनो, माझा लुक कसा वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी आज सकाळच्या घातले आणि सकाळी मी जो लुक केला तर तो मी आता परत बाहेर तर करून आणले. सगळं गजरा नकली वाला म्हणजे आणि इथे असे बांधलेले बिंदी सगळं डोळ्याला हे लावून. चला तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलो आहोत. ॲक्च्युली आज ना बंद केले.
आज बंद केलंय. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. साईसागरला जायचं म्हणलं पण अजून 40 मिनटं म्हणजे 40 मिनिट्स थांबावं लागणार आहे आपल्याला. कसे 40 मिनिट्स निघायचे मला आता असं झालं आहे. खूप बोर होणार आहे. आणि दुसरी गोष्ट मम्मीला म्हणलं अशोकामध्ये जाऊ. अशोका नको, बाकीचे नको, कोणच नको. बिकॉज स्केचमध्ये गेलो आम्ही. स्केच हॉटेल 5 हॉस्टेल आहे. 5 स्टारचं स्केच हॉटेल आहे आणि एवढं महागडं आहे ना. तर 1000 रुपये गेले. काय मी 1-2 रोट्या खाल्ल्या, पप्पा 2 खाल्ल्या, मम्मी 2 खाल्ल्या आणि कसं म्हणजे काय ते हाफ प्लेट पुलाव आणि पनीरची भाजी बस एवढं कमी. आणि त्यापेक्षा साईडमध्ये सुट्टी अजून काय 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 ते पण फक्त 400 रुपये पण बिल येत नाही आमचं. 10 जणांचं जेवण जर 10 जण जेवायला गेले पोटभर जेवलं तर काय 600 रुपयेच बिल येणार आहे. पण सगळ्यात बेस्ट होतं साईसागर. तर मित्रांनो आता आपण जात आहोत साईसागरला. माझी मम्मी आणि माझी बहीण वॉकिंग करत येत आहोत आणि माझा मामा आणि पप्पा 4 व्हीलरमधून घेतात. ते बसून बसून खूप पाय दुखत होते ना म्हणून मम्मीला म्हटलं चला आपण चलतच जाऊयात. चला मग आता आपण साईसागरच्या जवळ येतो. हॉटेल साईसागर प्युअर व्हेज असं त्या हॉटेलचं नाव लिहिलेलं आहे. तर आपण जात आहोत.